आषाढी वारी म्हटलं की सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते आणि जसजशी पालखी पंढरपूरच्या दिशेने जाते तसा वारकऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो। माऊलींची पालखी पंढरपूरकडे जाताना अनेक गोष्टी घडत असतात। त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच माऊलींच्या स्वागतासाठी खूप जय्यत तयारी सुरू आहे। आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, पण त्याआधी माऊली या व्हिडिओला एक लाईक करा आणि सुरुवात करूया रामकृष्ण हरीने। वारकऱ्यांची सकाळपासूनच लगबग सुरू होते। कुठे आंघोळीची गडबड सुरू असते तर कुठे न्याहारीची तयारी सुरू असते। तर काही दिंड्यातील वारकरी भल्या पहाटेच आवरून वारीच्या वाटेला लागलेले असतात। आणि याच वारीच्या वाटेवर काही ठिकाणी वारकऱ्यांचा उत्साह तर अगदी गगनाला भिडलेला असतो। कारण वारकरी माऊली अनेक प्रकारचे खेळ खेळताना दिसतात। जसं की पावली, फुगड्या असे खेळ खेळत टाळ मृदुंग वाजवत पंढरीच्या दिशेने ते जाताना दिसतात। हाती भागवत पताका उंच धरत हरिनामाचा जप करत अगदी आनंदाने ते पंढरपूरकडे जात असतात।
आणि याच वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी मसाज सेवा आणि आरोग्य सेवा देताना अनेक कर्मचारी दिसतात. या वारीच्या वाटेवर माऊलींच्या दर्शनाची प्रत्येकाला आस असते. माऊलींची पालखी कधी एकदा येईल आणि कधी दर्शन होईल असं प्रत्येकालाच वाटते. तेवढ्यात माऊलींच्या पालखीच्या मानाच्या नगरखान्याचे दर्शन होते. मानाच्या नगरखान्यापाठोपाठच माऊलींचे मानाचे अश्व सुद्धा दिसतात. आणि आता चाहूल लागते माऊलींच्या पालखीच्या आगमनाची. माऊलींची पालखी येणार म्हणून दोन्ही जिल्ह्याचे पोलीस प्रशासन अगदी सज्ज झालेले दिसते. तालुका व जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतात. पालखीचे आगमन होताच प्रमुख पाहुण्यांकडून माऊलींच्या पालखीचे स्वागत होते. अगदी प्रशस्त शासकीय इतमामात हा सर्व कार्यक्रम पार पडतो. यानंतर सातारा जिल्ह्यातून आलेली पालखी सोलापूर जिल्ह्याकडे रवाना होते आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचे स्वागत होते. तर माऊली, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. वारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड जिप चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.